Okay, so in last lecture we have completed special circumstances warranting ITC reversal. So आपण ते चार circumstances जे होते ते आपण या चार्ट वरून स्टडी केले ते संपवले होते. नाव हा जो पुढचा सेक्शन आहे किंवा हा जो पुढचा चार्ट आहे हा कशासाठी आहे तर इन केस जेव्हा कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस चेंज होते. ओके, म्हणजे काय होतं तर पार्टनरशिपची कुठेतरी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली किंवा प्रोप्रायटरशिपची पार्टनरशिप झाली किंवा पार्टनरशिपची अगेन प्रोप्रायटरशिप झाली. सो दीज आर चेंजेस इन दी कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस. सो जर बिझनेस कॉन्स्टिट्यूशन चेंज होत असेल तर त्या केसमध्ये समजा असं झालंय की आता मी प्रोप्रायटर बिझनेस करतो. ओके, अँड नाव आय वॉन्टेड टू कन्वर्ट इट इंटू अ पार्टनरशिप. सो मला पार्टनरशिप मध्ये कन्व्हर्जन करायचंय आणि नाऊ ऍट टुडे माझा जो काही बिझनेस आहे किंवा त्याचा जो जीएसटीएन पोर्टल वरती जे काही इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मेंटेन केलेला आहे त्याच्यामध्ये एक्सेस बॅलन्स शिल्लक आहे. हा बॅलन्स कसला असणार आहे तर मी जे गुड्स परचेस केले होते ऍज अ प्रोप्रायटर तो सगळा बॅलन्स माझ्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला पेंडिंग आहे, शिल्लक आहे. आता जेव्हा मी नवीन पार्टनरशिप तयार करेन तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला पॅन चेंज करता येत नाही. सो कंपल्सरीली आपल्याला नवीन रजिस्ट्रेशन ऑप्टेन करायला लागेल. ओके, सो आपल्याला नवीन आपण रजिस्ट्रेशन ऑप्टेन करू. त्या पार्टनरशिपला हे जे इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरचा बॅलन्स होता प्रोप्रायटरीचा तो कसा ट्रान्सफर होईल ते आपल्याला इथे बघायचं. लक्षात येतंय म्हणजे ट्रान्सफररचा क्रेडिट लेजरचा बॅलन्स ट्रान्सफरीच्या क्रेडिट लेजरच्या बॅलन्स मध्ये कसा कन्वर्ट करायचा त्याला काय प्रोसिजर ते आपण बघूया. सी इन केस ऑफ सेल, मर्जर, अमालगमेशन, लीज और ट्रान्सफर ऑफ बिझनेस, unutilized ITC can be transferred to the new entity if there is a specific provision for transfer of liabilities to the new entity. The inputs and capital goods so transferred should be duly accounted for by the transferee in his books of accounts. सी कंडिशन काय सांगितली तर ट्रान्सफररने नुसत्याच ऍसेट ट्रान्सफर नाही करायच्या तर ट्रान्सफररने लायबिलिटी सुद्धा ट्रान्सफर केलेल्या आहेत असं स्पेसिफिकली त्या अग्रीमेंट मध्ये कुठेतरी म्हटलेलं असलं पाहिजे. अँड ही जी इनपुट्स आणि कॅपिटल गुड्स जी स्टॉक मध्ये शिल्लक आहेत तर ते ट्रान्सफरीने त्याच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये अकाउंट फॉर करून घ्यायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात जेव्हा मी बिझनेस ट्रान्सफर करतोय तेव्हा तो ऍसेट्स आणि लायबिलिटी सकट ट्रान्सफर झाला पाहिजे आणि ज्या इनपुट्स आणि कॅपिटल गुड्स वरचा आम्ही आयटीसी क्लेम करणार आहोत ते ट्रान्सफरीने त्याच्या बुक्स ऑफ अकाउंट्स मध्ये मेन्शन करायला पाहिजे. तरच तुम्हाला हे मुळात आयटीसी जे आहे ते एका एंटिटी कडून दुसऱ्या एंटिटीला ट्रान्सफर करता येईल. In case of demerger, the ITC is apportioned in the ratio of value of entire assets on which including assets on which ITC has not been taken of the new unit as per the demerger scheme. तर ज्यावेळी डिमर्जर होईल तेव्हा आयटीसी अपोर्शन केलं जाईल इन द रेशो ऑफ व्हॅल्यू ऑफ एंटायर असेट्स, कंसातलं वाक्य हायलाइट करून घ्या, इन्क्लुडिंग assets ऑन विच आयटीसी हॅज नॉट बीन टेकन. म्हणजे ज्या ऍसेटवर आयटीसी क्लेम केलेला आहे त्या प्लस ज्याच्यावर आयटीसी क्लेम केलेला नाहीये अशा सगळ्या ऍसेट्स तुम्ही कम्प्युट करायच्या आणि डिमर्जर होताना प्रत्येक एंटिटीला किती किती ऍसेट्स गेलेले आहेत त्या रेशो मध्ये तुमचं इनपुट टॅक्स क्रेडिट जे आहे तेही प्रपोर्शनेटली बायफर्केट केलं जाईल. Details of the change in constitution are to be furnished on common portal along with request to transfer unutilized ITC. CA or cost accountant certificate is to be submitted certifying that change in constitution has been done with specific provision for transfer of liabilities. सो तुम्ही कॉन्स्टिट्यूशन चेंज करता आहात. सो आता काय होणार की ओल्ड पॅन वरचं जे जीएसटी रजिस्ट्रेशन होतं ते कॅन्सल होईल आणि न्यू पॅन वरती तुम्हाला ते आयटीसी ट्रान्सफर करून घेता येईल. आता ह्या केसमध्ये पुन्हा सीए किंवा सीडब्ल्यूए चं सर्टिफिकेट जे आहे ते गव्हर्नमेंटला अटॅच करायला लागेल, जीएसटीएन कॉमन पोर्टल वरती अटॅच करावं लागेल, इन्फॉर्मिंग दॅट नुसत्या ऍसेट्स नाही तर लायबिलिटी सुद्धा ट्रान्सफर झालेल्या आहेत. सी त्यांना काय म्हणायचंय की जेव्हा बिझनेस ट्रान्सफर होतोय तेव्हाच तुम्हाला आयटीसी कॅरी फॉरवर्ड करता येईल फ्रॉम वन एंटिटी टू अनदर एंटिटी. जेव्हा नुसत्याच ऍसेट तुम्ही सेल आउट करता आहात तेव्हा हे उपयोगी नाहीये. म्हणून लायबिलिटीज पण ट्रान्सफर होत आहेत हे स्पेसिफिकली मेन्शन केलं असलं पाहिजे आणि ते सीए ने सर्टिफाय केलं पाहिजे, सीए किंवा सीडब्ल्यू दॅट इज कॉस्ट अकाउंटंट. Upon acceptance of such details by the transferee on the common portal, the unutilized ITC is credited to his electronic credit ledger. सो तुम्ही ट्रान्सफररच्या जीएसटीएन पोर्टल वरती ITC 02 नावाचा फॉर्म भरायचा,
तो ट्रान्सफरीच्या कॉमन पोर्टलवरती रिफ्लेक्ट होईल की तुम्ही या ट्रान्सफर कडून तुम्हाला एवढा आयटीसी ट्रान्सफर होतंय. जेव्हा तुम्ही तिथे ऍक्सेप्ट म्हणाल तेव्हा तेवढे क्रेडिट जे आहे ते तुमच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला तेवढी अमाऊंट बॅलन्स शिल्लक दिसेल. कोणाच्या ट्रान्सफरीच्या आणि ट्रान्सफररच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरमधून तेवढी अमाऊंट कमी होईल. ठीक आहे. सो इथे प्रोसेस दिलेली आहे. नेक्स्ट पार्ट काय आहे बघा. ट्रान्सफर ऑफ unutilized ITC on obtaining separate registration for multiple places of business within a state. जर एकाच स्टेट मध्ये मल्टिपल रजिस्ट्रेशन घेतली असेल मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस साठी तर अनयुटिलाइज्ड आयटीसी ट्रान्सफर कसं करायचं. Registered persons having separate registrations for multiple places of business can transfer the unutilized ITC to any or all the newly registered places of business in the ratio of the value of assets held by them at the time of registration. Value of assets means the value of the entire assets of the business irrespective of whether ITC has been availed thereon or not. The registered person should furnish the prescribed details on the common portal within a period of 30 days from obtaining such registration. Upon acceptance of such details by newly registered person on the common portal, the unutilized ITC is credited to his electronic credit ledger. Okay. सो ही गोष्ट तुमच्या लक्षात आलेली आहे. आता समजा मीच माझा सेपरेट युनिट रजिस्टर करतोय. आता ह्या केसमध्ये मी काही ऍसेट्स पण ट्रान्सफर करतो, काही स्टॉक पण ट्रान्सफर करतो. माझं रत्नागिरीमध्ये एक शॉप आहे. आता मी कोल्हापूरमध्ये एक शॉप ओपन करणार आहे. सो मी रत्नागिरीतले काही गुड्स तिकडे ट्रान्सफर केले, काही ऍसेट्स तिकडे ट्रान्सफर केल्या आणि कोल्हापूरचं शॉप ओपन केलं. आता कोल्हापूरचा शॉप हा सेपरेट पर्सन झाला म्हणजे त्या सेपरेट पर्सनला आयटीसी क्लेम करण्यासाठी जे तुला स्टॉक मी ट्रान्सफर केलेला आहे काय व्हायला पाहिजे तर जेवढ्या ऍसेट्स ट्रान्सफर केलेल्या आहेत त्या ऍसेट्सच्या रेशो मध्ये तुम्हाला आयटीसी ट्रान्सफर करता येईल. त्यासाठी तुम्हाला विदिन अ पिरियड ऑफ 30 डेज सेपरेट रजिस्ट्रेशन ऑब्टेन केल्यापासून प्रिस्क्राइब डिटेल्स जे ते कॉमन पोर्टल वरती फर्निश करावे लागतील आणि मगच तुमच्या ओरिजिनल रजिस्ट्रेशनच्या बॅलन्स मधून काही बॅलन्स तुम्हाला तुमच्या नवीन रजिस्ट्रेशनच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला ट्रान्सफर करता येईल. सो ह्या दोन प्रोव्हिजन्स होत्या relating to balance of ITC transfer from one entity to another entity. इथे ऍक्च्युली दोन रजिस्ट्रेशन सेपरेट असतात. सो या दोन रजिस्ट्रेशन्स मध्ये ITC 02 हा फॉर्म भरून तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट लेजरचा जो बॅलन्स आहे तो ट्रान्सफर करू शकता. ओके. आता ह्याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो ऑर्डर ऑफ प्रोव्हिजन्स फॉर रिलेटिंग टू युटिलायझेशन ऑफ इनपुट टॅक्स क्रेडिट हा पार्ट आहे. हा पार्ट समरायझने केलेला आहे. आपण 3 रूल बघितले होते. पहिला रूल काय तर आयजीएसटीचं इनपुट टॅक्स क्रेडिट हे आयजीएसटीची आउटपुट टॅक्स लायबिलिटी युटिलाइज करण्यासाठी पहिलं वापरायचं आणि मग तुम्ही ते सीजीएसटी किंवा एसजीएसटी युटिलाइज करण्यासाठी वापरू शकता. पण पहिलं आयजीएसटीचं क्रेडिट पहिलं युटिलाइज करायचं आणि मगच सीजीएसटीच्या क्रेडिटच्या हात लावायचा. सीजीएसटीचं क्रेडिट जे असेल ते सीजीएसटी पे करण्यासाठी यूज करायचं आणि जर बॅलन्स शिल्लक राहिला तर तुम्ही ते आयजीएसटी साठी यूज करू शकता. एसजीएसटीचं क्रेडिट जे आहे ते पहिलं एसजीएसटी पे ऑफ करण्यासाठी यूज करायचं आणि मग त्याचा बॅलन्स तुम्ही आयजीएसटी पे करण्यासाठी वापरू शकता. पण सीजीएसटी आणि एसजीएसटी ह्यांचं क्रेडिट एकमेकांच्या अगेन्स्ट युटिलाइज करता येत नाही. ओके. सो सीजीएसटी आणि एसजीएसटीचं क्रेडिट एकमेकांच्या अगेन्स्ट युटिलाइज करता येत नाही. आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगून ठेवतो. मी रजिस्टर्ड इन महाराष्ट्र आहे. ओके. आय एम रजिस्टर्ड इन महाराष्ट्र. माझ्याकडे गुजरात सीजीएसटी एसजीएसटीचं बिल आहे. ओके. मी गुजरातमध्ये जाऊन काही गोष्टी परचेस केल्या होत्या आणि मला गुजरात सीजीएसटी एसजीएसटीचं बिल दिलं. आता गुजरात मधलं जे बिल आहे त्यामुळे गुजरात सीजीएसटी एसजीएसटीचा महाराष्ट्र सीजीएसटी एसजीएसटी मध्ये इनपुट टॅक्स क्रेडिटचा सेट ऑफ मिळणार नाही. म्हणजे मी महाराष्ट्रामध्ये आउटपुट टॅक्स लायबिलिटी पे करणार आहे तर ह्यासाठी गुजरात सीजीएसटी गुजरात आहे कारण इंट्रा स्टेटवरच सीजीएसटी एसजीएसटी चार्ज केला जातो. सो गुजरात सीजीएसटी एसजीएसटीचा हा जो टॅक्स आहे तो मला महाराष्ट्र सीजीएसटी एसजीएसटीच्या अगेन्स्ट सेट ऑफ करता येणार नाही, युटिलाइज करता येणार नाही. ठीक आहे. ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. सो दिस वॉज सेक्शन 18 आपण समरीच्या फॉर्म मधून स्टडी केलेला आहे. नाऊ इथेही तुम्हाला लेटेस्ट रिकॅपिच्युलेट मध्ये जो काही पार्ट दिलेला आहे किंवा जे समरीज दिलेले आहे ते तुम्ही रीड करू शकता आणि रिव्हिजन पर्पज साठी त्या चांगल्या आहेत. सो तुम्ही त्या यूज करू शकता. आय विल हायली रिकमेंड दॅट थिंग. आपण थोडी प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स एक दोन स्टडी करूया जी आपल्याला बुक्स मध्ये दिलेली आहेत आयसीआय स्टडी मटेरियल मध्ये.
ओके, सो हा सगळा पार्ट जो आहे तो आपण स्टडी केला. ही जी एक्झाम्पल्स आहेत ही तुम्ही रीड आउट करायची आहेत ॲट युअर होम ॲज अ होमवर्क. ऍक्च्युली नेहमी आपण बेअर ऍक्ट आणि बेअर रूल्सचा टेक्स्ट वाचून मग सगळे एक्सप्लेनेशन घेतो, पण आता आपण मुद्दामच चार्ट मधून गेलो कारण ते अंडरस्टँडिंग पर्पजसाठी तो चार्ट खूप कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि इझी होतो. ओके, हा आता आपण हा एक एक्झाम्पल दिले ते बघूया. फॉर युटिलायझेशन ऑफ आयटीसी, अमाउंट ऑफ आयटीसी अवेलेबल अँड आउटपुट टॅक्स लायबिलिटी अंडर डिफरंट टॅक्स हेड्स. ओके, आयजीएसटीचा आउटपुट टॅक्स लायबिलिटी 1000 आहे, आयटीसी 1300 रुपये आहे. सीजीएसटीची आउटपुट टॅक्स लायबिलिटी 300 रुपये, एसजीएसटी 300 रुपये, आयटीसी 200 रुपये सीजीएसटीचा आहे आणि एसजीएसटी किंवा युटीजीएसटीचा आयटीसी 200 रुपये आहे. आता इथे तुम्ही कसं युटिलाइज करायचंय, सी आपला पहिला रूल काय सांगतो, तर तुम्ही आयजीएसटीचा आयटीसी जे आहे ते आयजीएसटी पे करण्यासाठी युटिलाइज करा. सो बघा, आउटपुट टॅक्स लायबिलिटी ऑफ आयजीएसटी किती आहे 1000, आउटपुट टॅक्स लायबिलिटी ऑफ सीजीएसटी 200 रुपये आणि एसजीएसटी जे आहे ते ओके त्यांनी असं कॉलम केलेले आहे की आयटीसी ऑफ आयजीएसटी, हा चार्ट थोडा त्यांनी वेगळा केला. आयटीसी ऑफ आयजीएसटी हे पहिल्यांदा आयजीएसटीच्या आउटपुट टॅक्स लायबिलिटी युटिलाइज करण्यासाठी वापरलं. बॅलन्स शिल्लक राहिला 300 रुपये, तो आम्ही सीजीएसटीची युटिलाइज करण्यासाठी 200 रुपये वापरला आणि मग परत 100 रुपये शिल्लक राहिला, किंवा आम्ही 200 रुपये सीजीएसटी आणि 100 रुपये एसजीएसटी युटिलाइज करण्यासाठी वापरला. आयजीएसटीचा बॅलन्स संपला. आता सीजीएसटी कडे जा. आता सीजीएसटीचा क्रेडिट आहे 200 रुपये, सो ते तुम्ही आयजीएसटी युटिलाइज करण्यासाठी यूज करू शकता का नाही यूज करू शकत, कारण आयजीएसटी लायबिलिटी ऑलरेडी युटिलाइज झालेली आहे. मग आता सीजीएसटी किती पेएबल राहिला, सी 300 रुपये आउटपुट टॅक्स लायबिलिटी होती, त्यातून आपण आयजीएसटी 200 रुपये मायनस केला, सो 100 रुपीज पे शिल्लक राहिले. ते युटिलाइज करण्यासाठी सीजीएसटीचं एक क्रेडिट जे आहे 100 रुपये ते यूज केलं. ऑब्व्हियसली सीजीएसटीचं 100 रुपीजचं क्रेडिट बॅलन्स शिल्लक राहिला. आता आयटीसी ऑफ एसजीएसटी हे आयजीएसटी युटिलाइज करण्यासाठी नाही वापरले, कारण आयजीएसटी ऑलरेडी सेट ऑफ झालेला आहे. सीजीएसटी साठी ते वापरूच शकत नाही म्हणून तिथे डॅश आलेला आहे. आणि आता सीजीएसटीचं एसजीएसटीचं जे आयटीसी आहे ते ऍक्च्युली 200 रुपये आहे, त्याची आउटपुट टॅक्स लायबिलिटी 300 रुपये आहे. त्यापैकी 100 रुपये आपण आयजीएसटी मधून पे ऑफ केलेले आहेत, म्हणून हे सगळेच्या सगळे 200 रुपये आम्ही एसजीएसटी लायबिलिटी पे ऑफ करण्यासाठी यूज केले आणि आमचा बॅलन्स आयटीसी शिल्लक राहिलं 0. ठीक आहे, सो हा एक ऑप्शन आहे. आता ऑप्शन 2 काय आहे बघा. ऑप्शन 2 आयजीएसटी 1000 इथे वापरला, इथे 100 आणि इथे 200 उलट केलं. सो आता इथे एसजीएसटीचा बॅलन्स सगळा एक्झॉस्ट झाला आणि सीजीएसटीचा बॅलन्स एक्झॉस्ट झाला आणि एसजीएसटीचा 100 रुपये बॅलन्स जो आहे तो शिल्लक राहिला. सो तुम्ही आयजीएसटीचं क्रेडिट जे आहे ते कसंही यूज करू शकता, आयदर ऑर. लक्षात येत आहे, सीजीएसटी एसजीएसटी पे करण्यासाठी आयजीएसटीचं क्रेडिट तुम्ही एनी कॉम्बिनेशन वापरू शकता. म्हणजे 1300 रुपये राहिले, त्यापैकी 200च्या 200 रुपये मी सीजीएसटीच्या अगेन्स्ट वापरेन आणि मग उरलेले 100 रुपये आहेत ते एसजीएसटीच्या अगेन्स्ट वापरेन, किंवा इकडे मी पहिले 300च्या 300 रुपये इथे यूज करून टाकेन तरीही चालू शकेल, किंवा सगळे 300च्या 300 सीजीएसटी साठी वापरेन, एसजीएसटी साठी वापरेन तरीही चालू शकेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्यावेळी असं होता कामा नये कुठे की सीजीएसटीचा बॅलन्स शिल्लक आहे आणि एसजीएसटी पेएबल आला, किंवा उगाच कॅश आउटफ्लो येता कामा नये. तर ह्या केसमध्ये तुम्ही बघा, या केसमध्ये आपण कुठेही कॅश आउटफ्लो 0 रुपीजचा केला, इन कॅश आपण एकही रुपया लायबिलिटी डिस्चार्ज केलेली नाही. आता जर का मी आयजीएसटीचा जो बॅलन्स शिल्लक आहे 300 रुपयाचा हा सगळा सीजीएसटीच्या अगेन्स्ट यूज केला असता तर काय झालं असतं, तर सीजीएसटीचा आयटीसी 200 रुपये शिल्लक राहिलं असतं आणि एसजीएसटीला मात्र 100 रुपये कॅश मध्ये पे करावे लागले असते, कारण सीजीएसटी एसजीएसटी एकमेकांच्या अगेन्स्ट सेट ऑफ होत नाहीत. मग विनाकारण आम्हाला कॅश आउटफ्लो जनरेट झाला असता, त्यामुळे ते युटिलाइज करताना एक्झाम मध्ये काळजीपूर्वक करायचे. ठीक आहे, सो माझं सजेशन असं तुम्हाला राहील, जेव्हा तुम्हाला अशी सिच्युएशन येते तेव्हा तुम्ही काय करा, तर तुम्ही आयजीएसटीचा क्रेडिट सीजीएसटी एसजीएसटीच्या अगेन्स्ट इक्वली यूज करा. म्हणजे आता इथे तुम्ही 200 100 केलं असं पण नको, 150 करा, असं सजेशन आहे. पण एनी कॉम्बिनेशन विल बी ओके, तुमचं एक्झाम मध्ये चुकणार नाही. पण लॉजिकली ऍक्च्युली प्रॅक्टिकल जर तुम्ही विचार केला तर तुम्हाला कॅश लायबिलिटी कमी येण्याच्या अँगलने आन्सर काढणं हे जास्त योग्य ठरतं. ओके, तुम्ही हे नोट मध्ये लिहू शकता की आयजीएसटी तुम्ही एनी कॉम्बिनेशन मध्ये यूज करू शकता, असं जर तुम्ही नोट मध्ये लिहिलं तरी सुद्धा चालू शकेल. ठीक आहे, सो हे एक्झाम्पल आपण एक बघितलं, तर इलस्ट्रेशन बघूया. ABC Company Limited, registered under GST, is engaged in the manufacture of heavy machinery. It procured the following items during the month of July: electrical transformers to be used in the manufacturing process 5,20,000,
Trucks used for transport of raw material 1 lakh, raw material 2 lakhs, confectionery items. These items were supplied free of cost to the customers in a customer meet organized by the company. 25,000. Determine the amount of ITC available with ABCA Company Limited for the month of July by giving necessary explanations for treatment of various items. Assume all the necessary conditions for availing ITC have been fulfilled. So electrical transformers, आता हा GST पेडच दिलेला आहे आपल्याला. ओके, so electrical transformers being goods used in the course of furtherance of business, ITC available होईल. सेकंड केस मध्ये ट्रक्स यूज फॉर ट्रान्सपोर्टेशन ऑफ रॉ मटेरियल, आम्हाला ITC अवेलेबल होईल कारण मोटर व्हेकल गुड्स ट्रान्सपोर्टेशन साठी यूज करत असलो आपण तर आपल्याला ITC अवेलेबल होतं. थर्ड थिंग, रॉ मटेरियल त्याचा क्रेडिट मिळणारच ना, कारण इट इज अगेन युज्ड इन द कोर्स ऑफ फर्दरन्स ऑफ बिझनेस, ते कुठे ब्लॉक नाहीच आहे. लास्ट थिंग मात्र जी आहे की कन्फेक्शनरी आयटम्स म्हणजे मिठाई टाईप. सो ही ज्या वेळेला आम्ही फ्री ऑफ कॉस्ट सप्लाय करणार आहोत टू कस्टमर्स मीट, मग कस्टमर मीट ज्यावेळी होईल, कस्टमर साठी जेव्हा आम्ही फंक्शन ऑर्गनाइज करू त्या ठिकाणी आम्ही ते फ्री ऑफ कॉस्ट डिस्ट्रीब्यूट करणार आहोत. सो आता तुम्ही ते फ्री ऑफ कॉस्ट डिस्ट्रीब्यूट करणार आहात, त्याच्यामुळे एक तर ते फ्री सॅम्पल होईल का, तर ह्या केसमध्ये ते फ्री सॅम्पल नाहीये. कन्फेक्शनरी आयटम्स इज मिठाईचा प्रकार आहे, मराठीमध्ये मिठाईचा प्रकार किंवा आपण जे चॉकलेट्स टॉफीज परचेस करतो त्या सगळ्याला कन्फेक्शनरी आयटम्स असं म्हणतात. ही आमच्या बिझनेसची गुड्स आहेत का जे आम्ही फ्री सॅम्पल म्हणून डिस्ट्रीब्यूट करतोय, नाहीयेत. मग हे काय आहे, हे आम्ही गुड्स परचेस केलेले आहेत. सो इट विल बी इन्क्लुडेड इन द फूड अँड बिव्हरेजेस, आणि फूड अँड बिव्हरेजेसचं क्रेडिट ब्लॉक्ड आहे, त्यामुळे ह्याचं क्रेडिट जे आहे ते आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला आयटीसी किती अवेलेबल होईल, या 3 आयटम्स आयटीसी अवेलेबल होईल, फूड अँड बिव्हरेज. आणि इथे म्हटलंय बघा, ITC for food and beverages is specifically disallowed unless the same is used for making outward taxable supply. आम्ही टॅक्सेबल सप्लाय करतोय का कन्फेक्शनरीचा, आम्ही ते डिस्ट्रीब्यूट करतोय फ्री ऑफ कॉस्ट. हा, आम्ही जर ते पुढे सेल आउट करणार असलो कस्टमर्सना तर आम्हाला आयटीसी मिळालं असतं, पण आम्ही ते कस्टमरला डिस्ट्रीब्यूट करतोय फ्री ऑफ कॉस्ट, असं अप्लाय होणार नाहीये. त्यामुळे आम्हाला त्याचं आयटीसी जे आहे ते क्लेम करता येणार नाही. सो आय थिंक दिस वॉज अ क्वाइट इझी क्वेश्चन. सो या पद्धतीचा क्वेश्चन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो फॉर 3 to 4 मार्क्स. इलस्ट्रेशन 2 बघूया आपण लगेचच. XYZ Limited registered under GST is engaged in the manufacture of taxable goods. Compute the ITC available with XYZ Limited for the month of October 2020. Okay. From the following particulars, inputs A, GST 1 lakh पे केलेला आहे. Remarks बघा, one invoice on which GST payable was rupees 10,000 is missing. इनपुट्स ए परचेस केलेले आहेत, रुपीज 1 लाखचा जीएसटी आहे, पण 10,000 साठीचं इनव्हॉइस जे आहे ते मिळत नाही. याचा अर्थ आमच्याकडे 10,000 साठीचं इनव्हॉइस नाहीये. सेक्शन 16 ची कंडिशन काय होती, आमच्याकडे इनव्हॉइस असलं तरच आम्ही आयटीसी क्लेम करू शकतो. सो इथे आपण आयटीसी किती रुपये क्लेम करू शकतो, ओनली 90,000. Inputs B 50,000. Inputs are to be received in 2 installments. First installment is received in October 2020. आता मला सांगा, तुम्हाला ती अख्खी कन्साइनमेंट जेव्हा मिळेल तेव्हाच तुम्हाला त्याच्यावरचा आयटीसी क्लेम करता येतं. आपण अगेन सेक्शन 16 मध्ये बघितलं होतं. सो ह्याच्यावरचा आयटीसी आम्हाला मिळेल का नाही, कारण आमच्या ऑक्टोबर मंथ मध्ये आम्हाला फक्त एकच कन्साइनमेंट रिसीव्ह झालेली आहे. ज्यावेळी आपल्याला आठवतं सेकंड प्रोव्हायडर टू सेक्शन 16, ज्यावेळी आम्हाला संपूर्ण कन्साइनमेंट रिसीव्ह होईल त्याच वेळेला आम्ही त्याच्यावरचा आयटीसी क्लेम करू शकतो. Capital goods 1,20,000 has capitalized the capital goods at full invoice value inclusive of GST as it will avail depreciation on the full invoice value. सो डेप्रिसिएशन फुल इनव्हॉइस व्हॅल्यूवर तो चार्ज करणार आहे, याचा अर्थ टॅक्स कॉम्पोनंट वर सुद्धा डेप्रिसिएशन चार्ज केलं जाणार आहे. सो त्या वेळेला आपल्याला आयटीसी जे आहे ते क्लेम करता येणार नाही. सेक्शन 16 सबसेक्शन 3. इनपुट सर्व्हिसेस ऑफ 2 lakhs, इनपुट सर्व्हिसेस साठी जीएसटी पे केलेला आहे 2,25,000. वन इनवॉइस डेटेड 21/1/2000 अमुक अमुक on which GST payable was 50,000 has been received in October 2020. काय म्हटलंय, इनपुट सर्व्हिसेसच्या केसमध्ये एक इनव्हॉइस जे आहे 20/1/2000, आता 20 असणार आहे, ऑन विच जीएसटी वॉज पेएबल वॉज 50,000 हॅज बीन रिसिव्ड इन ऑक्टोबर. बघा, फायनान्शियल इयर चेंज होतंय, जानेवारी मंथ मधला परचेस आहे, जानेवारी 2020 मधला. तुम्ही क्रेडिट अवेल करायला जाता ऑक्टोबर मध्ये. लास्ट डेट टू क्लेम क्रेडिट केव्हा असते, सप्टेंबर और फायलिंग ऑफ अॅन्युअल रिटर्न विच एव्हर इज अर्लियर. जानेवारी म्हणजे
19-20 फायनान्शियल इयर येतं, 1 एप्रिल 19 टू 31 मार्च 2020 या फायनान्शियल इयर मधलं ते इनव्हॉइस आहे 20 जानेवारी 2020 चं, त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्हाला ऑक्टोबर मध्ये क्लेम करता येणं शक्य आहे का? नाही. ओके, नाऊ त्यांनी नोट्स काय दिले आहेत बघा. ऑल द कंडिशन्स नेसेसरी फॉर अवेलिंग ITC हॅव बीन फुलफिल्ड. सो ज्या ठिकाणी दिलं नाही त्या ठिकाणी तुम्ही अज्युम करायचं की तुम्ही 180 डेज मध्ये पेमेंट करताय, तुमच्याकडे इनव्हॉइस आहे, तुम्ही ते टॅक्स त्याच्यावरचा पे केलेला आहे, तुम्ही रिटर्न मध्ये शो करताय, शक्य बाकी सगळ्या कंडिशन्स अज्युम करायच्या. अँड सेकंड नोटीस, अॅन्युअल रिटर्न फॉर द फायनान्शियल इयर एंडिंग 31 मार्च 2020 वॉज फाइल्ड ऑन 15 सप्टेंबर, म्हणजे 15 सप्टेंबरलाच अॅन्युअल रिटर्न फाईल झालेला आहे. सो लास्ट डे टू क्लेम क्रेडिट फॉर जानेवारी 2020 वॉज 15 सप्टेंबर 2020. त्यामुळे तुम्ही त्याचं क्रेडिट जे आहे ते घेऊ शकत नाही आता. लक्षात येतंय? सो अगेन 90,000 क्रेडिट मिळतं, इथे नील आणि इथे 1,75,000. याचं कारण का, तर 2,25,000 मधनं फक्त 50,000चं क्रेडिट तुमचं लॅप्स होईल. सो तो जो बॅलन्स येईल 1,75,000 तेवढं क्रेडिट तुम्हाला अवेलेबल आहे. ठीक आहे. तुम्हाला आता एक तर तुमच्याकडे एक्झाम मध्ये ऑप्शन एक आहे की तुम्ही ह्यांनी ज्या पद्धतीने डिस्क्लोज केलंय असंच तुम्ही प्रत्येक ठिकाणी त्याच्या खालती जे काही नोटिंग आहे ते लिहू शकता, किंवा तुम्ही सेपरेट हे एका ओळीत लिहा आणि खाली नोट्स असं लिहा आणि प्रत्येक ठिकाणी नोटचा रेफरन्स द्या की ही नोट खालती तुम्ही एक 1 बाय 1 लिस्ट करा आणि त्याचे रेफरन्स तिथे द्या की इनपुट्स एक कंसात सी नोट 1, सी नोट 2, सी नोट 3 असंही प्रेझेंटेशन तुम्ही परीक्षेमध्ये करू शकता. सो इलस्ट्रेशन 2, दिस वॉज गुड इलस्ट्रेशन ऍक्च्युअली फॉर रिव्हिजन पर्पज. इलस्ट्रेशन 3 बघा. X supplier of goods pay GST under regular scheme. He has made the following outward taxable supply in the tax period. Intrastate supply 8 lakh, interstate supply 3 lakh. So intrastate वरती CGST, SGST, interstate वरती IGST. He has also furnished the following information of purchase in respect of purchases made by him in that tax period. इंट्रास्टेट परचेस किती केलेले आहेत 2 लाख, म्हणजे त्याच्यावर CGST SGST चार्ज झालेला असणार आहे. आणि इंटरस्टेट परचेस किती केले 50,000, म्हणजे त्याच्यावरती IGST चार्ज झालेला असणार आहे. मिस्टर एक्स हॅज फॉलोइंग ITCs विथ हिम ॲट द बिगिनिंग ऑफ द टॅक्स पिरियड, म्हणजे त्याच्या इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजरला इतका बॅलन्स जो आहे तो शिल्लक आहे. Rate of CGST, SGST and IGST will be 9% and 18% respectively. Both inward and outward supplies are exclusive of taxes wherever applicable. All the conditions necessary for availing ITC have been fulfilled. बघा कम्प्युटेशनचा आता इथे फॉर्मॅट वरती लक्ष ठेवा तुम्ही कसा कम्प्युट केलाय. आता ऍक्च्युअली त्यांनी इथे नुसतं GST म्हटलेलं आहे, पण यांनी इथे CGST SGST वेगळा दाखवलाय, त्याच्यामुळे हा ओके. अदरवाइज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की टॅक्स कॅल्क्युलेशन किंवा इनपुट टॅक्स क्रेडिट कॅल्क्युलेशन हे टॅक्स वाईज म्हणजे CGST SGST IGST वाईज सेपरेट करावं लागतं. सो इंट्रास्टेट सप्लाय किती होता 8 लाख, त्याच्यावर CGST किती आहे 8% आहे 72,000, SGST 72,000, IGST किती आहे 18% ऑन 3 lakhs 54,000. आता कम्प्युटेशन ऑफ ITC कसं केलंय बघा. ओपनिंग ITC किती आहे 57,000, CGST 70,000, IGST. इंट्रास्टेट सप्लाईज वरचा IGST 2 लाखावरती 99%, सो 18,000 ऍड केलं आणि इंटरस्टेट परचेसेस वरचा IGST जो आहे 50,000 वरचा 9,000 रुपीज तो IGST मध्ये ऍड केला. सो ह्या पिरियड साठी आमचा इनपुट टॅक्स क्रेडिट लेजरचा बॅलन्स जो अवेलेबल आहे तो किती असेल 75, 18, 79,000. सो बघा लक्षात घ्या त्यांनी कसं कम्प्युटेशन केलेलं आहे. तर ओपनिंग बॅलन्स ऑफ इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर त्यांनी समोर ठेवला, ओपनिंग बॅलन्स इथे ठेवला आणि त्याच्यामध्ये त्यांनी करंट इयरच्या परचेसेसचं काय क्रेडिट होतं ते ऍड केलं. सो फॉर द मंथ फॉर दॅट टॅक्स पिरियड ऍक्च्युअली किती इनपुट टॅक्स क्रेडिट ऍट्रिब्युटेबल आहे किंवा किती इनपुट टॅक्स क्रेडिट आपण यूज करू शकतो हे त्यांनी काढून घेतलं. आता GST कसा पे करायचा कॅश रिझर्व्ह मधनं किंवा आउटपुट टॅक्स मध्ये इनपुट टॅक्स कसा सबट्रॅक्ट करायचा हे त्यांना काढायचंय. सो आता आउटपुट टॅक्स लायबिलिटी लिहिली 72,000, CGST 72, SGST 72 आणि IGST 54. पहिला रूल काय IGST चं क्रेडिट आहे पहिला IGST च्या अगेन्स्ट वापरायचं. सो हे 79,000 चं क्रेडिट होतं ते पहिलं IGST च्या अगेन्स्ट वापरलं, मग तेच पहिलं सेट ऑफ करून टाकायचं. आता त्याच्यातला बॅलन्स शिल्लक किती राहिला 25,000, तो पहिला त्यांनी SGST च्या अगेन्स्ट सगळा युटिलाइज करून टाकला. CGST च्या अगेन्स्ट मात्र काही ठेवला नाही. आता पुढच्या याच्यावर यायचं CGST चं क्रेडिट किती शिल्लक आहे 75,000, ते सगळं CGST च्या अगेन्स्ट युटिलाइज करता येईल का येस येईल, त्यामुळे ते CGST मधून मायनस होईल. SGST च्या अगेन्स्ट युटिलाइज करता येईल का CGST चा येणार नाही, पण SGST जे 18,000 आहे ते तुम्ही युटिलाइज करू शकता. सो दॅट तुमच्याकडे बॅलन्स 29,000 तुम्हाला पेएबल येत आहे. आता इथे त्यांनी स्मार्टली कसं वापरलं बघा. त्यांना लक्षात आलं की ओके CGST चं क्रेडिट जे आहे ते SGST पेक्षा जास्त आहे,
म्हणून त्यांनी हे जे 25,000 आहेत ते पहिले सीजीएसटीच्या अगेन्स्ट युटिलाइज केले. कारण मुळात सीजीएसटीचं अवेलेबल आयटीसी जे आहे ते कमी आहे, एसजीएसटीचं आउटपुट आयटीसी जे आहे ते कमी आहे सीजीएसटीच्या आयटीसी पेक्षा. म्हणून या ठिकाणी आयजीएसटीचा जो बॅलन्स 25,000 शिल्लक राहिला तो पहिला एसजीएसटीच्या अगेन्स्ट युटिलाइज करून टाकला. कारण एसजीएसटी अदरवाइज पेएबल आला असता, तसाही तो एसजीएसटी पेएबल आला 29,000 शेवटी. सो दिस इज अ स्मार्ट कॅल्क्युलेशन फॉर पेइंग मिनिमम जीएसटी पेएबल फ्रॉम कॅश लेजर. सो हे तुम्हाला कुठेतरी पेपरमध्ये पेन्सिलने रफ वर्क करून बघायला लागेल की मी जर सगळा सीजीएसटीच्या अगेन्स्ट युटिलाइज केला तर काय होतं, सगळा एसजीएसटीच्या अगेन्स्ट युटिलाइज केला तर काय होतं, दोन्हीकडे इक्वल युटिलाइज केला तर काय होतं, आणि मग ज्याच्यामध्ये मिनिमम कॅश आउटफ्लो होतो तो ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. सो इथे आपण आपला सब्जेक्ट टू रूल 43 हा पोर्शन पार्ट बाजूला ठेवलाय आपण. बाकी इनपुट टॅक्स क्रेडिटचा जो सगळा चॅप्टर होता सेक्शन 16, 17 आणि 18 हा कंप्लीट केलेला आहे.